महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पुन्हा एकदा अटक वॉरंट जारी केलेला आहे। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा निलंगा न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। यापूर्वी ते निलंगा न्यायालयात हजर झाले होते। तत्कालीन मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामीन रद्द केल्याने त्यांना येथील न्यायालयात हजर राहावं लागलं होतं। त्यामुळे त्यांच्या वकिलांनी ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणं शक्य नसल्यानं हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती। मात्र तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलेला आहे। या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख व इतर 3 जण शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते। मात्र राज ठाकरे व मनसेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख अभय साळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे आणि आता पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे। येथील न्यायालयाने राज ठाकरे व अभय साळुंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले। त्यामुळे पुन्हा एकदा 6 वर्षांनंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। काय आहे नेमका गुन्हा? तर 2008 मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर रोडवर महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती। या प्रकरणी निलंगा पोलिसात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता। चिथावणीखोर भाषण दिले म्हणून या प्रकरणात राज ठाकरे हे 8वे आरोपी होते आणि त्याचसाठी आता राज ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढे काय होतंय हे खरं तर बघण्यासारखं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा।